शिवरायांची वागणुक याच महिन्यात येण्याची शक्यता होती, मात्र ती अजूनपर्यंत का आली नाही या संदर्भात चर्चा करण्यासाठी आपल्यासोबत आहेत राज्याचे सांस्कृतिक मंत्री सुधीर मुनगंटीवार. भाऊ, साधारणपणे याच महिन्यात वागणुक येतील असं आपण म्हटलं होतं. का बरं विलंब होत आहे किंवा काय प्रोसेस आता बाकी आहे? नाही, विलंब होत नाही आहे. 4 मे ही आम्ही आमची तारीख निश्चित केली होती. त्या दृष्टीने सर्व पत्रव्यवहार झाला. 4 मेला येण्याबाबत मंजुरी साधारणतः लिखित देण्यात आली. पण जेव्हा आचारसंहिता लागली, आचारसंहितेनंतर मात्र मग त्यांनी आमच्याशी चर्चा केली. आचारसंहितेमध्ये आणण्यामध्ये आमच्याही अडचणी होत्या. आक्षेपार्ह असता निवडणूक आयोगाने सुद्धा कदाचित काँग्रेस किंवा इतर पक्षांनी कंप्लेंट केली असती की निवडणुका बघून छत्रपती शिवाजी महाराजांचं हे भावनिक मतदारांना आवाहन केलं जात आहे आणि म्हणून मग आम्हीच कशाला, छत्रपती आहे, शिवबा हृदयात पाहिजे. मग आम्ही त्यांच्या आचारसंहितेच्या नंतर देण्याच्या प्रस्तावाला आम्ही मान्यता दिली. मग 10 जून आम्ही निश्चित केली. पण त्यांनी आम्हाला असं म्हणाले ते की 10 जूनला जरी आणायचं असेल तर तुमच्या निवडणूक आयुक्ताकडून आम्हाला पत्र पाहिजे की आचारसंहिता 10 जूनच्या अगोदर संपेल. काल मी निवडणूक आयुक्तांसोबत चर्चा केली आहे. निवडणूक आयुक्तांनी असं सांगितलं की तुम्ही प्रस्ताव आमच्याकडे पाठवा 10 जूनचा. आम्ही तो प्रस्ताव केंद्रीय निवडणूक आयुक्तांना पाठवतो. कारण काल मी राज्याच्या निवडणूक आयुक्तांशी चर्चा केली. आता तो केंद्रीय निवडणूक आयुक्तांना आपण तो प्रस्ताव पाठवू आणि मग तिथून साधारणतः आपल्याला मंजुरी अपेक्षित आहे. त्यांनी केंद्रीय निवडणूक आयुक्तांनी आपल्याला मंजुरी लेखी स्वरूपात आणि त्यांचं पत्र आम्हाला ब्रिटनच्या म्युझियमसाठी पाहिजे की ज्याच्यामध्ये त्यांनी एवढं जरी लिहून दिलं की 4 जूनला आमची आचारसंहिता संपेल तर मग आम्हाला पुढे 10 जूनचा आत्ताच निश्चित करता येईल. साधारणतः वागणूक ठेवण्यासाठी जी सुरक्षा पाहिजे त्या सगळ्या व्यवस्था आम्ही केल्या. सातारा त्याच्यानंतर नागपूर असं ठरलं असल्याने साताऱ्याच्या व्यवस्था आम्ही केल्या. त्याचे पैसे मंजूर केले, त्याचं टेंडर झालं आणि आता 90% जास्त काम पूर्णही झालं आहे. नागपूरचंही काम सुरू केलं आहे. तर मला वाटतं की सुरक्षेसाठी कोणतीही अडचण नाही. फक्त आता आचारसंहितेची अडचण आली आणि कारण नसताना आचारसंहितेमध्ये पुन्हा वागणुकाबद्दल या अगोदरच काही लोक काय काय बोललेत तुम्हाला माहिती आहे, कशा पद्धतीने अवमान करतात. आणि म्हणून आम्ही जसं ठरवलं की ते 10 जून आणि मलाही व्यक्तिगत असं वाटतं की आचारसंहितेमध्ये याच्यासाठी अडचण आम्हालाही जाता यावं, अडचण येऊ नये. निवडणूक आयोगाच्या पत्राव्यतिरिक्त इतर कागदपत्रांची पूर्तता झाली आहे का? सारी कागदपत्र पूर्तता झाली, ती प्रोसेस पूर्ण केली आणि म्हणूनच 4 मेला आपण आणू शकत होतो. पण 4 मेला आता आचारसंहितेमुळे आणणं हे निश्चितपणे योग्य नाही आणि त्यांनीही या संदर्भामध्ये आम्हाला विचारणा केली की आचारसंहिता संपल्यानंतरच योग्य आहे. तेवढे एक पत्र तुम्ही जोडा. 10 जूनपर्यंत जेव्हा येतील वागणुक तर त्याचं नियोजन काय केलं आहे? म्हणजे राज्यभरात ती दर्शनासाठी फिरवली जाणार आहे? नाही, साधारणतः असं गाडीवर घेऊन त्याला फिरवता येणार नाही. आपण काही जागा निश्चित केल्या. साताऱ्यापासून आपण सुरुवात करतोय. मग सातारा आहे, नागपूर आहे, मुंबई आहे, छत्रपती संभाजीनगर आहे. अशा आपल्या सरकारी म्युझियममध्ये विथ सुरक्षा ते ठेवली जाईल. फक्त मुंबईमध्ये सरकारी नाही पण सरकार काही अनुदान देते छत्रपती शिवाजी महाराज संग्रहालय, तिथं आपण ठेवणार आहोत. अतिशय मोठं संग्रहालय आहे ते. संजय तुमराम, साम टीव्ही, चंद्रपूर. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.